मध्ये जातो। आम्ही काही नवस करायला जात नाही, आम्ही काही मन्नत मागायला जात नाही। यामुळे आम्हाला ते पथ प्रदर्शन नकोय। या तीन गोष्टींचा आणि या तीन गोष्टींच्या बॅड इफेक्टचा विरोध म्हणून आम्ही सरकारशी सतत 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 संपर्कात होतो, समितीशी संपर्कात। समितीचा आम्हाला ऐकायला समिती आम्हाला ऐकायला तयार होती, पण नाही राजास्तो त्यांनी 28 तारखेला बैठक बोलवली होती। 28 जूनला आम्हाला आठवणीत आहे। 28 तारखेला आम्ही समितीच्या बैठकीला गेलो होतो। समितीने त्या दिवशी पण चलाकी केली होती। चलाकी अशी केली होती की प्रेस कॉन्फरन्स पण त्या दिवशी बोलवली, आम्हाला पण बोलवलं आणि दाखवलं की आम्ही सर्वांनी बसून निर्णय घेतलेला की 1 तारखेला आंदोलन होणार नाही म्हणून। आणि नंतर ते प्रेस करून आमच्याकडे आले होते। आम्ही त्यांना तेव्हाही म्हटलं ठीक आहे, तुम्ही हा निर्णय सांगितला ना, आम्हाला मान्य आहे, तुम्ही पण एक निर्णय घ्या। तुम्ही निर्णय घ्या की आम्ही अंडरग्राउंड पार्किंगचं काम थांबवतो। ते याच्यावर बोलायला रेडी नव्हते। राजेंद्र गवई मला काय म्हणाले, मी 3 लाखाच्या लोकांना संबोधित करू शकतो आणि हँडल करू शकतो, तुमच्या आंदोलनाला हँडल करीन, परंतु तुम्ही हे काम बंद होणार नाही म्हणून 1 तारखेचं आंदोलन घ्यावं लागलं होतं। त्यानंतर समितीवाल्यांना आपण सतत सांगत होतो की बाबा या संदर्भात लोकांमध्ये मोठा असर तुम्ही याच्यावर विचार करा, कोणी ऐकायला तयार नाही। परंतु त्यांनी जे काही चुकीच्या मांडण्या केल्या, ज्या काही त्यांना त्यातनं हितसंबंध जोपायचे होते, त्यामुळे त्या सर्वांनी त्या प्रकल्पाला शेवटपर्यंत खिचण्याचा आणि मान्यता देण्याचा प्रयत्न केला होता। आणि 1 तारखेला सुरत जनतेने त्याचा विरोध करून हा कार्यक्रम पूर्णपणे बंद केला। आता आजचं आंदोलन जेव्हा आपण करतोय तेव्हा आम्ही त्यामध्ये एक नवीन डिमांड केलेली आहे। शासनाला वाटतं शासनाने दर्जा दिलेला आहे समितीला, स्मारकाला। महाराष्ट्र टुरिझमचं दर्जाचं पर्यटन क्षेत्र तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केलं, परंतु दीक्षाभूमी आज आहे का दर्जाची? तुम्ही अंडरग्राउंड पार्किंग करता, ज्या जागेवर आमच्या जागेवर शासनाचा किंवा पर्यटन विभागाचे निर्देश आहेत, पार्किंग जे असते ते 2 ते 3 किलोमीटर दूर असली पाहिजे। दीक्षाभूमीच्या परिसरात असतात। आम्ही गेल्या 60 वर्षापासून दीक्षाभूमीच्या उत्तर दिशेला असलेली CRCची जमीन मागतो, त्याच्यावर तुम्ही बोलत नाही, त्याच्यावर तुम्ही निर्णय घेत नाही। ही माता कचेरीची जमीन अनेक लोक मागतायत। तुमच्या इथे अपघात झालेले फक्त आणि फक्त दवाखाने आहेत, जिथे साधे बैल सुद्धा बसत नाही, गाया सुद्धा बसत नाहीत, अशा बिल्डिंग आहेत। आणि आता तुम्ही त्याचं काम सुरू केलं, त्या जमिनी तुम्ही जायला पाहिजे। म्हणून दीक्षाभूमी बचाव समिती, भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाने एक निर्णय घेतला की CRCची जी जमीन आहे ती जमीन दीक्षाभूमीला लवकरात लवकर देण्यात यावी आणि त्या जमिनीच्या सह दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरण सुरुवात करण्यात यावी। या मागणीला घेऊन आपण आज आंदोलन करतो आणि शासनाला आमची विनंती आहे, मागणी आहे, आज विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर CRCची जमीन आम्हाला द्यावी दीक्षाभूमी स्मारक समितीला, आणि त्याबरोबर दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाचं काम सुरुवात करावं। अन्यथा त्याचे जर तुम्ही का सुरू केले नाही तर त्याचे परिणाम तुम्हाला माहिती आहे की काय होऊ शकतात। आता आम्ही नाऱ्यांमध्ये सांगतो तुम्हाला, अभी तो हमारी ये अंगड़ाई है, आणि लढाई करायला आम्ही तयार आहोत। प्रशासनाला वाटत होतं की आजचा दिवस पुन्हा गेल्या काळातल्या दिवसासारखा होऊ नये, आम्ही ती पूर्ण तयारी ठेवली। आमची त्याच्याबद्दल पूर्ण जबाबदारी जिम्मेदारी म्हणून आम्ही ते पाळली। प्रशासनाचं पण काम आहे, सरकारचं पण काम आहे
किती वेळ याच्यानंतर यायला नको पाहिजे आणि आमच्यावर पण ही वेळ नको यायला पाहिजे की आम्ही इथे पुन्हा बसूया, लोकांना बोलूया ना आंदोलन करूया. नाहीतर आमचं आंदोलन यानंतरचं काही विचार करू. मित्र हो, आमची एकमेव मागणी आहे, नागपूर शहरामध्ये असं एकही स्थळ नाही ज्याच्यातनं महाराष्ट्रातले पर्यटक, भारतातले पर्यटक किंवा जगभरातले पर्यटक तुम्ही खिचू शकता. आहे का? म्हणजे माझं म्हणणं खोटं असेल तर तुम्हाला विचारतो, आहे का? परंतु दीक्षाभूमी असं एक स्थळ आहे, अशी क्रांतीभूमी आहे की जगभरातले बौद्ध त्याच्याकडे आकर्षित होतात. महाराष्ट्रातले पर्यटक दीक्षाभूमीला नागपूरला आल्यानंतर बघायला येतात. माझ्या माहितीप्रमाणे जगातलं सर्वात मोठं खुलं घुमट स्तूप दीक्षाभूमी आहे. हे बघायला जगभरातले आर्किटेक्चर लोक येतात. मग अशा स्थळाला, ज्याला तुम्ही अदर्जाचं पर्यटन स्थळ म्हणता, त्याच्या विकास कामासाठी जर तुम्हाला 14-15 एकर जमीन अशी द्यावी लागली, जी पडीत आहे, ज्याच्यातून तुम्ही कुठला सोर्स इन्कम आणत नाही आहात, तर ते बिघडते. त्यातनं जर तुम्ही ती जमीन दिली, त्यातनं तुम्ही एक चांगल्या दर्जाचे इथे पर्यटन स्थळ निर्माण केलं, तर त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट नागपूरच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनला फायदा होईल. कोणता फायदा होईल तुम्हाला एक माहिती आहे का? धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या वेळेस, दसऱ्याच्या वेळेस नागपुरातले संपूर्ण हॉटेल, प्रत्येक हॉटेल, लॉज बुक असते, रूम मिळत नाही. गव्हर्नमेंटचे जे काही गेस्ट हाऊस आहेत, जिथे कधी लोक जात नाही, यांचे कर्मचारी जात नाही, असे सुद्धा गेस्ट हाऊस बुक असतात. तर दीक्षाभूमीला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने, महोत्सवाच्या निमित्ताने 3 दिवसांनी जर इतका मोठा उलाढाल होऊ शकते, तर दीक्षाभूमी जर व्याख्यात बनवली, अमृतसरच्या स्वर्ण मंदिरासारखी बनवली, ताजमहल सारखी बनवली, आता बनलेल्या विजयवाड्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासारखी जर बनवली, तर त्याच्या फायदा इथल्या ट्रान्सपोर्टला होणार नाही का? इथल्या दुकानदारांना होणार नाही का? इथल्या हॉटेल व्यावसायिकांना होणार नाही का? गव्हर्नमेंटचे जे ट्रान्सपोर्ट आहे ते सुद्धा बौद्धांमुळे चालतं. आमच्या मनसरला लोक जातात, आमच्या नागार्जुन टेकडीला लोक जातात, आमच्या बोरधरणला लोक जातात, आमच्या ड्रॅगन पॅलेसला लोक जातात. मग या सर्व प्रकारचा फायदा कोणाला होणार आहे? नागपूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकारला होणार. सरकारने थोडं डोकं जागेवर आणावं आणि त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. निर्णय घेणारे व्यक्ती या दीक्षाभूमीच्या बाजूचे आहेत, चड्डीमध्ये ते खेळलेले आहेत. त्यांना दीक्षाभूमी काय आहे आणि दीक्षाभूमीचे महत्व काय आहे हे चांगल्याने माहिती आहे. त्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे. आणि आमची साधी मागणी, काही खूप मोठी मागणी नाही, आम्हाला बाकी संदर्भात काही केले देणे नाही. स्मारक समिती सुद्धा या संदर्भात पॉझिटिव्ह आहे. आमचं म्हणणं आहे की CRCची जमीन त्वरित द्यावं आणि विकास कार्य करण्यात यावं. आमची डिमांड आहे विजयवाड्याच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी दीक्षाभूमीचा विकास करण्यात यावा. या विकास कार्याच्या सोबत आम्ही सर्व लोकांनी म्हणजे दीक्षाभूमीच्या आजूबाजूला चौभोवताल आम्हाला बिल्डिंग नकोय, कुठला हॉल नकोय, आम्हाला खुली जमीन पाहिजे. तिथे गार्डनिंग पाहिजे, तिथे लाइटिंग पाहिजे, तिथे फाउंटेनिंग पाहिजे. बाबासाहेबांनी इतका 60 वर्षाचा कार्यकाल समाजासाठी दिलेला. त्यांनी चळवळ राबवली. त्या चळवळीमध्ये बाबासाहेबांचे अनेक क्रांतिकारी आंदोलन आहेत, पैलू आहेत. त्या पैलूचे छोटे छोटे आर्ट्स तयार करून या परिसरामध्ये कसं सुशोभीकरण करता येईल, बाबासाहेबांची चळवळ कशी जिवंत करता येईल,
या संदर्भाने आम्ही शासनाला म्हणतो की ही जमीन चारी भोवताली फक्त आणि फक्त गार्डनिंग, फाउंटिंग, लाइटिंग आणि बाबासाहेबांच्या बुद्धाच्या जीवनाशी संबंधित असलेल्या क्षणाचे चलचित्र निर्माण करणारी, देखावे निर्माण करणारी परिसर असावा. याचबरोबर आमच्या